आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उत्तर प्रदेशातल्या न्यू भाऊपूर न्यू खुर्जा या मालवाहतूक मार्गाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये उद्या चर्चेची पुढची फेरी. सिरम इन्स्टिट्यूटच्या न्यूमोनियावरील लशीचं डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते लोकार्पण. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 95.83% आणि मेलबर्न क्रिकेट कसोटीत भारताचा विजय. आता सविस्तर बातम्या. उत्तर प्रदेशातल्या पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या म्हणजेच ईडीएफसीच्या न्यू भाऊपूर न्यू खुर्जा या मार्गाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. 351 किलोमीटर लांबीचा न्यू भाऊपूर न्यू खुर्जा हा उत्तर प्रदेशातला मार्ग तयार करण्यासाठी 5,750 कोटी रुपये खर्च आला. ईडीएफसीच्या नवीन मार्गामुळे कानपूर देहात जिल्ह्यातल्या पोलाद उद्योग, औरैयामधलं दुग्ध उत्पादन क्षेत्र, इटवामधला कापड उद्योग यासारख्या अनेक स्थानिक उद्योगांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसंच या मार्गामुळे कानपूर दिल्ली या मुख्य मार्गावरचा ताण कमी होण्यासही मदत होणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी ईडीएफसीच्या प्रयागराज इथल्या नियंत्रण कक्षाचंही उद्घाटन करणार आहेत. या कक्षातून ईडीएफसीच्या संपूर्ण मार्गावर नियंत्रण ठेवलं जाईल. हे केंद्र जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे नियंत्रण कक्षांपैकी एक आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी किसान रेल्वे महत्वपूर्ण ठरत असून शेतीसंबंधी अर्थकारणात या रेल्वेमुळे मोठा बदल होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला ते पश्चिम बंगालमधल्या शालिमार दरम्यान किसान रेल्वेच्या 100व्या फेरीला काल पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी ते बोलत होते. किसान रेल्वेमुळे देशातील शीतगृह पुरवठा साखळी बळकट होईल असं सांगून पंतप्रधान म्हणाले की यातून शेतकऱ्यांचे हित आणि त्यांचं सशक्तीकरण करण्याची सरकारची कटिबद्धता दिसून येते. नव्या कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना उद्या बुधवारी चर्चेसाठी बोलवलं आहे. सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांदरम्यानची या मुद्द्यावरील चर्चेची ही 6वी फेरी असेल. या संदर्भात केंद्र सरकारनं आंदोलनकर्त्या 40 शेतकऱ्यांना पत्र लिहून त्यांना चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. कृषी कायद्यांव्यतिरिक्त किमान हमी भाव, हवेची गुणवत्ता आणि वीज पुरवठा या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा केली जाईल. वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी भरपाईतली तूट भरून काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज 6,000 कोटींचा 9वा साप्ताहिक हप्ता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित केला आहे. यापैकी 23 राज्यांना 5,516 कोटी रुपये तर 3 केंद्रशासित प्रदेशांना 483 कोटी रुपये देण्यात आले आहेत. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम या राज्यांच्या जीएसटी महसुलात तूट नाही. केंद्र सरकारनं ऑक्टोबर महिन्यात राज्यांच्या वतीनं 1,10,000 कोटी रुपयांचं कर्ज घेऊन ते राज्यांना टप्प्याटप्प्यात वितरित करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत केंद्र सरकारनं सरासरी 4.76% दरानं 54,000 कोटी रुपयांचं कर्ज घेऊन त्याचं वितरण केलं आहे. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या बालकांवरील न्यूमोनियाच्या न्यूमोकॉकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन न्यूमोसिल या लशीचं लोकार्पण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते काल झालं. सिरम या संस्थेनं बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्या सहकार्यानं ही लस विकसित केली आहे. जागतिक स्तरावर 5 वर्षांखालील सर्वाधिक बालकांच्या मृत्यूचं कारण न्यूमोनिया असून त्यापैकी 20% बालकं भारतीय आहेत. आतापर्यंत लस आयात करत असल्यानं ती देशातील सर्व बालकांसाठी देणं शक्य नव्हतं. आता सिरमनं तयार केलेली संपूर्ण भारतीय बनावटीची लस भारतासह जगातले बालमृत्यू रोखण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास डॉक्टर हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केला. देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 95.83% पोहोचलं असून आतापर्यंत 97,82,000 रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात कोरोनावर उपचार घेत असलेल्यांची संख्या सातत्यानं घटत असून सध्या देशात सुमारे 2,77,000 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत या आजारानं देशात 1,47,901 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोविड मृत्यूदर 1.45% स्थिर असून हा जगातील सर्वात कमी मृत्यूदर आहे.
कोरोना संदर्भातल्या देखरेखीबाबत यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना पुढील वर्षी 31 जानेवारीपर्यंत लागू असतील असं केंद्रीय गृह मंत्रालयानं काल एका अधिसूचनेद्वारे स्पष्ट केलं. देशात नव्यानं सापडणाऱ्या आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी जागतिक पातळीवर वाढत असलेला संसर्ग आणि ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा आढळलेला नवा प्रकार या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. कोरोना संसर्गाचं संकट फारसं मोठं नसून जगात आणखी एक भयंकर संसर्ग पसरण्याचा धोका आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. पुढील संसर्ग कदाचित अधिक भयंकर असू शकतो, त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी आपण एकत्रित येणं आवश्यक आहे असं या संघटनेच्या आपत्कालीन कार्यक्रम विभागाचे प्रमुख डॉक्टर माईक रायन यांनी सांगितलं. संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस यांनीही जगाला इशारा दिला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत, त्यामुळे आजारी पडणाऱ्या लोकांबाबत आणि सध्याच्या लसीकरण कार्यक्रमावर त्याच्या होणाऱ्या परिणामाबाबत रोज नव्यानं माहिती समजते आहे. या संदर्भात ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत प्रयोगशाळेत संशोधन सुरू असून त्या आधारावर जागतिक आरोग्य संघटनेच्या कामाची पुढील दिशा ठरेल असं घेब्रेयेसूस यांनी सांगितलं. दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांच्या वर गेली असून या टप्प्यावर पोहोचलेला आफ्रिका खंडातला हा पहिलाच देश आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानंतर रुग्णसंख्येत वेगानं वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण भरती होण्याचं प्रमाण वाढल्यानं आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. या देशात लवकरच कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आखाती देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी काल कतार सरकारच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि परस्पर हितसंबंधाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी कतारचे आमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेश देऊन भारत भेटीचं आमंत्रण दिलं. कोरोना संसर्गाच्या काळात भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी कतारचे आभार मानले. भारत आणि कुवेत यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन देशांमध्ये मैत्री असून औषध आणि वैद्यकीय सेवा क्षेत्रांमध्ये अत्यंत चांगले संबंध आहेत असं भारताचे कुवेतमधले राजदूत सीबी जॉर्ज यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं. कुवेतमध्ये अनेक भारतीय डॉक्टर आणि परिचारिका राहत असून त्यांनी कोरोना संकटाच्या कालावधीत कौतुकास्पद कामगिरी केली आहे असं जॉर्ज म्हणाले. नेपाळमधला राजकीय वाद टोकाला जाऊन संसद विसर्जित झाल्यानंतर पंतप्रधान KP ओली आणि त्यांचे पक्षांतर्गत विरोधक पुष्पकमल दहल यांच्यात समझोता करण्यासाठी चीन विशेष प्रयत्न करत आहे. नेपाळमधील चीनच्या राजदूत होऊ यंकी यांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरल्यानंतर चीनी कम्युनिस्ट पार्टीचे वरिष्ठ अधिकारी काठमांडूमध्ये आले आहेत. नेपाळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात फूट पडण्याची चिन्ह असल्यानं ती टाळण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते आज केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये नव्या हवामान केंद्राचं उद्घाटन होणार आहे. आतापर्यंत हवामानाच्या अंदाजासाठी श्रीनगर इथलं भारतीय हवामान केंद्र संरक्षण दलांनी दिलेल्या माहितीवर अवलंबून होतं. आता लेह, कारगिल, द्रास आणि स्ताकना इथं भारतीय हवामान विभागाची स्वयंचलित हवामान केंद्र असतील. या केंद्रांवरून दर 15 मिनिटांनी हवामानाबाबतची ताजी माहिती मिळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं सुरू झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघावर 8 गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 200 धावांवर गुंडाळल्यावर विजयासाठी भारतासमोर 70 धावांचं माफक आव्हान होतं. सुरुवातीला 2 धक्के बसल्यावर पहिल्या डावात शतक झळकवणाऱ्या कर्णधार अजिंक्य रहाणे यानं नवोदित शुभम गिलच्या साथीनं हे लक्ष्य सहज पार केलं. या विजयामुळे कसोटी मालिकेत भारतानं 1-1 अशी बरोबरी साधली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उत्तर प्रदेशातल्या न्यू भाऊपूर न्यू खुर्जा या मालवाहतूक मार्गाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये उद्या चर्चेची पुढची फेरी. सिरम इन्स्टिट्यूटच्या न्यूमोनियावरील लशीचं डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते लोकार्पण. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 95.83% आणि मेलबर्न क्रिकेट कसोटीत भारताचा विजय.
याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.